नमस्कार. मी डॉक्टर मिलिंद वैष्णव, कन्सल्टंट फिजिशियन, कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद. आज आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्रामध्ये जो विषय चर्चेला जात आहे आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये, तो म्हणजे जीबी सिंड्रोम, लेअर बारी सिंड्रोम, किंवा त्याला आपण अक्यूट इन्फ्लेमेटरी डिमायलिनेटिंग पॉलिन्युरोपॅथी असं म्हणतो. तर मुख्यत्वे करून पुण्यामध्ये या आजाराचे बरेच रुग्ण रुग्णालयात भरती होत आहेत आणि एखाद दुसऱ्या रुग्णाचा तिथे मृत्यू पण झालेला आहे. तर त्या अनुषंगाने एक सामाजिक भान ठेवून कमलनयन बजाज रुग्णालयाने हा वेबिनार अरेंज केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्यासोबत तज्ज्ञ डॉक्टर आहेत, जे की आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करतील. आपल्या मनातील शंका ज्या असतील त्याचं निरसन करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. तर सर्वप्रथम मी आपल्या पॅनलिस्टची ओळख करून देतो. डॉक्टर एस पी एकबोटे सर हे वरिष्ठ फिजिशियन आहेत कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये. त्यांना 50 पेक्षा जास्त वर्षांचा वैद्यकीय सेवेचा अनुभव आहे. डॉक्टर मधुबाला सिंगला या वरिष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ आहेत, सिनियर न्यूरोलॉजिस्ट. त्या गेल्या कित्येक वर्षापासून कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये रुग्णसेवा देत आहेत. आणि डॉक्टर भाग्यश्री जाधव हे कन्सल्टंट मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, या कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये मायक्रोबायोलॉजी विषयामध्ये तज्ज्ञ आहेत. तर सर्वप्रथम मी डॉक्टर एकबोटे सरांना विचारू इच्छितो. तर सध्या जे हे ऐकण्यात येत आहे, जीबी सिंड्रोम, जॅबारी सिंड्रोम, तर याचे लक्षणं काय आहेत, प्रमुख लक्षणं काय आहेत, की जेणेकरून डॉक्टर्सला किंवा इतर सामान्य लोकांना हा आजार सुरू झालेला आहे हे ताबडतोब ओळखता येईल. ही गोष्ट प्रथमदर्शनी हे मुख्यतः त्यांचा संशय येणं आणि माहिती असणं हे महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये खूप कंप्लेंट्स हे नॉन स्पेसिफिक सुरुवातीला असू शकतात. त्यामुळे ह्याविषयी अवेअरनेस हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, की ही गोष्ट कदाचित हे प्रायमरी लक्षणं आपल्या गुलेनबरी किंवा इन्फेक्टिव्ह पॉलिन्युरायटिस म्हणून ज्याला म्हणतो ते लक्षणं असू शकतात. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे पाय म्हणजे अशक्तपणा वाटणे, पायात कमजोरी वाटणे किंवा हातात कमजोरी वाटणे आणि चालताना थोडस लटखडण्याची सुरुवात असणे. आणि हे सुरू व्हायच्या आधी जर त्यांना काही कारणाने कुठल्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन छातीचं किंवा पोटाचं हे जर लक्षणं झालेली असतील किंवा त्यांना एंट्रायटिस काही लोकांना होतो किंवा काही लोकांना खोकला आणि तो बरेच दिवस काही दिवस चालू होत असताना अशी लक्षणं पायात कमजोरी होणं किंवा हातात श्वास घ्यायला त्रास होणं असं जर आलं तर ह्या गोष्टीचा प्रथम संशय हा लगेच आला पाहिजे आणि त्याप्रमाणे तज्ञ डॉक्टरांकडे त्यांना लगेच त्याच्या डायग्नोसिस साठी रेफर करणं हे महत्वाचं राहील. धन्यवाद सर. तर आपण आता बघितलं की एखादं व्हायरल इन्फेक्शन किंवा जीवाणूजन्य पोटाचा आजार, उलट्या जुलाब असं होणं हे होऊन जातं. आणि त्याच्या काही कालावधीनंतर, एक साधारण 8 ते 10 दिवसानंतर, डॉक्टर एकबोटे सरांनी सांगितलेली लक्षणं जर आपल्याला दिसायला लागली, की हातापायामध्ये ताकद कमी होणं अशी जर लक्षणं दिसायला लागली, तर हा जीबीएस असू शकतो, म्हणजे गुलेन बारी सिंड्रोम असू शकतो. तर डॉक्टर मधुबाला, मैं आपसे जानना चाहूंगा कि सर ने जैसे बताया कि इनिशियल जो सिम्टम्स है वो हम कैसे रिकॉग्नाइज करें, इसके बाद ये टिपिकली कैसे आगे बढ़ते हैं, ये लक्षण आगे कैसे बढ़ते हैं? जीपीएस जो बेसिकली ये पैरों से स्टार्ट होता है, जैसे कि इसको हम असेंडिंग पैरालिसिस बोलते हैं, जिसमें यूजली जो सिम्टम्स होते हैं वो लेग्स में से स्टार्ट होते हैं. तो इनिशियली पेशेंट को जस्ट सुनपना जिसको हम बोलते हैं वैसा फील हो सकता है पैरों में. वो बोल सकता है मुझे नमनेस हो रहा है. तो ग्रेजुअली वो पैरों से बढ़ते हैं, जैसे 3-4 दिन में या विद इन 2 वीक्स तक इसका प्रोग्रेशन हो सकता है. तो पैरों से स्टार्ट होने के बाद फिर ये बीमारी हाथों में आती है, सांस का भी प्रॉब्लम हो सकता है, ब्रीदिंग डिफिकल्टी होती है. देन जो कॉमन प्रेजेंटेशन है, देन इट कैन गो टू द फेस आल्सो. उसके बाद फेस का भी कमजोरी हो जाता है और खाने में भी दिक्कत हो सकता है, जिसमें गले की इन्वॉल्वमेंट होती है.
तो ये कॉमन प्रेजेंटेशन है, बट एटिपिकल प्रेजेंटेशंस भी होती है इसमें, जिसमें ये बीमारी गले से भी डायरेक्टली स्टार्ट हो सकती है, या फिर फर्स्ट सिम्टम जो फेस में भी आ सकते हैं, हाथों में भी आ सकते हैं। 80% लोगों में जो मैंने बताया पैरों से स्टार्ट होती है, 20% में टिपिकल प्रेजेंटेशन हो सकती है, जैसे कि फेस में या गले से स्टार्ट होना, या फिर ब्रीदिंग डिफिकल्टी फर्स्ट प्रेजेंटेशन हो सकता है। ओके, इसमें ऐसे याच्यामध्ये एक गोष्ट फक्त म्हणा की याच्यात हे दोन प्रकार असतात पॅरालिसिसचे, तर वरनं खाली येऊ शकतं किंवा खालनं वर ठेवू शकतात, की आधी लक्षणं पायामध्ये येत आहेत आणि ती हळूहळू वर सरकत असेंडिंग आपण ज्याला म्हणतो, आणि मग त्या याच्यात हळूहळू श्वासक्रिया वरती त्याचा परिणाम, किंवा वरती चेहऱ्यावरती काही लक्षणं दिसू शकतात आणि हातात लक्षणं आल्यावरती लगेच श्वसनक्रियेवरती परिणाम दिसू शकतो। असे दोन्ही प्रकारचे लक्षणांकडे लक्ष ठेवावं लागतं। क्योंकि इसका प्रोग्रेशन 2 हफ्ते में होता है, इसलिए ऐसा नहीं कि एक दिन आपको पाँव में सिम्टम आए तो उसके बाद उसको इग्नोर करना है, इमीडिएटली आपको उसका ट्रीटमेंट लेना, बिकॉज 2 वीक्स तक प्रोग्रेशन होता है, और इसमें जो ट्रीटमेंट है जितना जल्दी किया उतना रिकवरी फास्ट होता है, जल्दी होता है। यस। अभी ये जो लक्षण है ये शुरुआत में ही इसको अप्रिशिएट करना और शुरुआत में ही डॉक्टर की सलाह लेना, ये तो यकीनन जरूरी है, लेकिन ऐसे कौन से लक्षण हैं कि जो जानलेवा हो सकते हैं? जैसे पेशेंट को सांस लेने में दिक्कत आ रही है, या फिर पेशेंट लेट नहीं पा रहा है रात में, उसको बैठ के सोना पड़ रहा है, मतलब उस पेशेंट को सांस की दिक्कत हो सकती है। या फिर बोलने में दिक्कत आ रही है, पेशेंट 4-5 शब्द से ज्यादा बोल ही नहीं पा रहा है और उसके बाद उसको सांस लग रहा है, तो ऐसे पेशेंट को आगे जाके सीरियस बीमारी हो सकती है, जैसे कि वेंटिलेटरी सपोर्ट लग सकता है, तो इनको हमें इमीडिएट ट्रीट करना है। तो ऐसे लक्षण अगर दिखते हैं तो इसको नजरअंदाज नहीं करना चाहिए, ये एक मेडिकल इमरजेंसी हो सकता है। यस। डॉक्टर भाग्यश्री जाधव, हा जो आजार आहे जीबीएस, याचं कारण काय? तर बेसिकली हा जो जीबीएस आहे हा एक पोस्ट इन्फ्लमेटरी, जसं की डॉक्टरांनी सांगितलं, एक न्यूरो नर्वशी रिलेटेड आजार आहे। ह्याचं मुख्यत्वे कारण जे आहे तो आहे कंपायलोबॅक्टर जेजुनाय हा बॅक्टेरिया, आणि त्याच बॅक्टेरिया सोबत ह्याचे इतरही कारण आहेत, जसं की रोटा व्हायरस आहे, HSV हर्पेस सिम्प्लेक्स व्हायरस आहे, इवन सार्स कोविड-19 हा सुद्धा त्याचं एक वन ऑफ दी कारण असू शकतं। कुठलाही बेसिकली याला जर आपण समजून घ्यायचं ठरवलं की का अशा एखाद्या इन्फेक्शन नंतर तुमच्या नर्वस सिस्टीमवर याचा परिणाम होतो, तर त्याला एक शब्द आहे की मॉलिक्युलर मिमिक्री, ज्याचा आपण शब्दशः अर्थ असा घेतला की आण्विक अनुकरण केलं जातं, म्हणजे की ह्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसच्या आउटर मेम्ब्रेनवर असं एक प्रोटीन असतं जे की आपल्या नर्व सेल्सवर पण असतं, आणि त्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकार क्षमता जी इम्युन सिस्टीम असते ती ह्या व्हायरसेसच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी ज्या अँटीबॉडीज तयार करते त्या कुठेतरी त्या नर्व सेल्सवर पण बाय मिस्टेक अटॅक करतात, आणि मग तिथे आपण त्याला म्हणतो की ऑटोइम्युन इन्फ्लामेटरी डिसीजेस। सो तर याचं मुख्यत्वे कारण 30-40% लोकांमध्ये याचं कारण जे आहे ते कंपायलोबॅक्टर जेजुनाय आहे, तो आपण तिथे कुठेतरी त्याला कोरिलेट करू शकतो। अच्छा, तो थोडक्यात म्हणजे हा कंपायलोबॅक्टर जेजुनाय जो जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे, हा डायरेक्टली नर्व्हला अटॅक नाही करत, तर याच्या अगेन्स्ट जी प्रतिजैविक शरीर तयार करतं अँटीबॉडीज, तर त्या अँटीबॉडीज स्वतःच्याच ज्या नर्व्ह असतात शरीराच्या त्याला अटॅक करतात आणि मग हळूहळू आजार वाढत जातात। ओके, तर कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये आपण ह्या आजाराचे उपचार करण्यासाठी सक्षम आहोत का? जर सपोज यदा कदाचित दुर्दैवाने असं होऊ नये, पण जर असं झालं की औरंगाबादमध्ये जर ह्याचे रुग्ण वाढायला लागले, तर आपण कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये ह्याचा इलाज करण्यासाठी सक्षम आहोत का? ह्या गोष्टीत काही शंका नाही की इथे सगळ्या प्रकारचे उपचार अशा आजाराचे पूर्णपणे व्यवस्थित होऊ शकतात। तर नॅचरल हिस्ट्री हा भाग वेगळा, पण त्याला जे काही उपचार पद्धती आणि त्याच्यासाठी तपासण्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी या कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये
उपलब्ध आहेत आणि लवकरात लवकर त्याचा इलाज इथे चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्याला महत्वाच्या गोष्टी दोन असतात, एक तर कंटिन्युअस ऑब्झर्वेशन आणि त्याचा प्रोग्रेस कसा होतो हे कंटिन्युअसली ऑब्झर्व करणं. काही लोकांना आयसीयू मध्ये ठेवण्याची गरज पडू शकते. सुरुवातीच्या काळात एखाद्या वेळेस त्यांना वॉर्डामध्ये ठेवून ऑब्झर्व करता येतं, पण ते ऑब्झर्वेशन हे खूप निकटपणे करावं लागतं आणि कुठल्याही परिस्थितीत काही वेळेला त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट करून तिथे त्यांचं ऑब्झर्वेशन आणि इलाज करण्याची गरज पडते. ह्याला दोन महत्वाचे जे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट हा एक भाग आणि कॉम्प्लिकेशन निर्माण झाले तर त्याच्यावर लागणारे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, या दोन्ही गोष्टी व्यवस्थित तिथे उपलब्ध आहेत. डॉक्टर मधुबाला, मैं आपसे जानना चाहूंगा कि हम कम्युनिटी में लोगों में क्या ऐसी चीजें बता सकते हैं जिससे कि ये जो कैंपेलोबैक्टर जेजुना बैक्टीरिया है इसका स्प्रेड कम हो, या आप हमें ऐसा बताइए कि ये बैक्टीरिया कैसे फैलता है और इसके प्रतिबंध के क्या उपाय हो सकते हैं? एक्चुअली इसका जो जो बैक्टीरिया आप बता रहे कंपाइलोबैक्टर जेजुनाई, वो जीआई स्प्रेड के थ्रू होता है, जैसे कि या फिर डायरी प्रोडक्ट्स वगैरह में होता है, पोल्ट्री में। अगर इन्फेक्टेड होते हैं तो उसमें से अपनी किसी इंसान पर्सन के अगर कांटेक्ट में आया है तो स्टूल के थ्रू बाकी लोगों को भी इन्फेक्शन हो सकती है उसके थ्रू। इसलिए एक में सबसे इम्पोर्टेंट है कि प्रॉपर हाइजीन मेंटेन करना है। किसी एक पर्सन को एक फैमिली में हुआ है तो ध्यान देना है कि वो कौन से प्रोडक्ट की वजह से हुआ है, तो वो बेसिकली अपने को डिस्कार्ड करना है। और अगर एक कम्युनिटी में हो रहा है तो कुछ वाटर सोर्स भी इन्फेक्टेड हो सकता है, तो उस पर भी अपने को ध्यान देना है। तो ये बेसिकली ये दो रूट है, फीको ओरल रूट से फैलता है या फिर इन्फेक्टेड फूड प्रोडक्ट्स जैसे कि पोल्ट्री, इन चीजों से ये फैलता है। मला ऍड करावं असं वाटतं की पोल्ट्री फूड हे न शिजवलेलं किंवा कमी शिजवलेलं हे कुठेतरी या बॅक्टेरियाला प्रमोट करतं. कारण हा बॅक्टेरिया जो आहे तो मोर दॅन 74 डिग्री टेम्परेचर जर असेल तिथेच तो हा कुठेतरी डिस्ट्रॉय होतो. अदरवाईज त्याचं जे नॅचरल रिझर्वायर आहे ते आहे पोल्ट्री इंटेस्टाईन, त्यामुळे त्याचं नाव कॅम्पायलोबॅक्टर जेजुना असं पडलेलं आहे. तर ते टेम्परेचर फार महत्वाचं आहे की जिथे कुठे रॉ फूड पोल्ट्री जे असतं त्याचा आणि एक्झॅक्टली त्याचा आणि शिजवलेल्या अन्नाचा कुठे जिथे संपर्क येतो त्या टाळला पाहिजे. जसं की मॅडमनी सांगितलं की हायजेनिक कुकिंग प्रिपरेशन्स आहेत किंवा कच्चं अन्न अवॉइड करणं, कमी शिजलेलं अन्न अवॉइड करणं, दुधाचे पदार्थ, या सगळ्यांमधून तो समाजातल्या नागरिकांनी जर जागरूक राहिलं तर साधारण आपल्याला ट्रेस करता येऊ शकतं की कॉमन सोर्स काय असू शकेल. फॉर एक्झाम्पल एका पर्टिक्युलर कॉलनीमधूनच जर सपोज पेशंट यायला लागले तर याचा अर्थ त्या कॉलनीमध्ये असं कुठलं काही दूषितपणाचा सोर्स आहे का, किंवा दूषित मांस पदार्थ विकल्या चालण्याचं काही दुकान आहे का. आणि मला असं वाटतं मग तिथे आपण प्रतिबंधित उपाय जर योजले तर या कंपायलोबॅक्टर जेजुनाचा जो प्रसार आहे तो आपण रोखण्यास मदत करू शकतो. मला असं वाटतं की मुख्यतः डेअरी प्रोडक्ट्स आणि मांस खाण्यामध्ये आणि अनकुक्ड किंवा सेमी कुक्ड असे जे गोष्टी असतात त्याचा परिणाम हे स्प्रेड होण्यामध्ये नक्कीच असतो. त्याच्यामध्ये सिंपल गोष्ट म्हणजे रॉ एग्स हे कन्झ्युम करणं किंवा फ्रिक्वेंटली चिकन हे खाल्लं जातं आणि त्या चिकन मध्ये जर शिजवलेलं नीट नसेल तर त्याने हा स्प्रेड बऱ्यापैकी होतो. आणि ह्या गोष्टीचं खाण्याचं प्रमाण नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये हे जास्ती असल्यामुळे आणि विशेषतः एग्स हे बरेच लोक रॉ एग्स सुद्धा खाण्याची एक सवय असते काही लोकांमध्ये, तर ते कारणीभूत या गोष्टीला असू शकतं. त्यामुळे कुठल्या पोल्ट्रीमध्ये किंवा कुठल्या सोर्समध्ये जर आपल्याला ते आयडेंटिफाय करता आलं तर तिथलं तो सोर्स थांबवून त्याचा स्प्रेड आपण रोखू शकतो. इथे मला अजून एक असं नमूद करावं वाटतं की जे प्रायमरी हेल्थ केअर सेटिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जे की
फॅमिली फिजिशियन्स असतात समाजामध्ये, जिथे की पेशंट सर्वप्रथम जातो, तर त्या डॉक्टरांचं ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे की त्यांनी जर ह्याची लक्षणं जर लवकरात लवकर जर ओळखली आणि त्वरित जर पेशंटला योग्य ठिकाणी जर त्यांनी दाखल केलं, तर पेशंटचा जीव वाचू शकतो आणि याचा जो जीबीएसचा जो प्रसार आहे त्याच्या आपण प्रतिबंधाला मदत करू शकतो. सो प्रायमरी फिजिशियनचा जो रोल आहे तो अतिशय याच्यामध्ये महत्वाचा आहे. डॉक्टर मधुबाला, ये अगर बीमारी किसी को अनफॉर्चुनेटली हो जाती है जीबीएस, तो इसका हम निदान कैसे पक्का करते हैं, इसको हम कंफर्मेटरी डायग्नोसिस कैसे करते हैं, व्हाट आर द डायग्नोस्टिक टेस्ट फॉर जीबीएस? तो बेसिकली जीबीएस तो क्लिनिकल डायग्नोसिस है। 90% केसेस में हमें पेशेंट को देखने के बाद ही समझ में आ जाता है कि पेशेंट को जीबीएस है, पर स्टिल उसको कंफर्म करने के लिए कुछ टेस्ट अवेलेबल हैं, जैसे कि फर्स्ट इज टफ कंडक्शन स्टडी, जिसमें हम नसों की टेस्ट करते हैं। तो नसों में जो चेंजेस आते हैं यूजली 5 to 6 डेज में आते हैं। अगर पेशेंट उससे पहले आता है, कई बार वो स्टडी नॉर्मल भी हो सकती है। नॉर्मल स्टडी का मतलब ये नहीं है कि पेशेंट को वो बीमारी नहीं है, तो वो स्टडी को हमें 2 हफ्ते पे रिपीट करना होता है टू सी कि अभी क्या चेंजेस आ रहे हैं, क्योंकि नर्व का जो डैमेज है वो इतनी जल्दी वो स्टडी में पिक नहीं होता है। तो सर, जैसे आपने पूछा, जो 90% केसेस में क्लिनिकली अगर पेशेंट जल्दी आ गया तो क्लिनिकल जजमेंट से ही हमें समझ में आता है शुरू कर देते हैं। क्योंकि ट्रीटमेंट अगर डिले किया बेस्ड ऑन द टेस्ट, भी हम टेस्ट की वेट करते हैं कि उसका रिपोर्ट आएगा, उसमें जीबीएस हमें दिखने वाला है, तो वो बहुत डिले हो जाता है उस टाइम तक। तो इन केस पेशेंट को कुछ एटिपिकल प्रेजेंटेशन है, जैसे कि वो मैंने पहले बताया कि ये यूजली बीमारी पैरों से स्टार्ट होती है। अगर किसी को फेस से स्टार्ट हो रही है या फिर अपर लिम्ब से स्टार्ट हो रही है, हाथों से स्टार्ट हो रही है, तो कुछ और फीचर्स हैं, तो उन केसेस में डेफिनेटली टेस्ट इंपॉर्टेंट है टू रूल आउट अदर इटियोलॉजी, जैसे बाकी जो कारण है ऐसे सिम्टम्स के जिसमें पैरों की कमजोरी हो सकती है, उसके अगर कुछ और कारण है तो वो टेस्ट में हमें अलग फीचर्स दिखाई देते हैं। तो इसके अलावा नर्व कंडक्शन के अलावा हमारे पास एमआरआई एक टेस्ट है, जिसमें हम स्पाइन का पूरा एमआरआई करते हैं। उसमें बेसिकली अगर पेशेंट को इसमें भी बैकएक होता है, बैकएक यूजली रेड इसकी जीबीएस की वजह से भी हो सकता है, बट अगर पेशेंट को बहुत सीवियर बैकएक है तो एमआरआई भी हेल्पफुल है ये देखने के लिए कि पेशेंट को कुछ वहां पे कुछ गांठ है या कुछ कंप्रेशन है, कुछ डिस्क हिल गया है। तो वो बेसिकली टेस्ट हमें बाकी जो कारण है उसको रूल आउट करते हैं। तो एमआरआई एक नर्व कंडक्शन स्टडी जो हम अर्ली फेज में करते हैं। उसके बाद विद इन अ वीक हमें जो कमर में सीएसएफ नाम का फ्लूइड होता है जो हमारे ब्रेन से कनेक्टेड होता है, उसमें कुछ चेंजेस दिखते हैं, बट वो 1 हफ्ते के बाद ही दिखते हैं। तो उसका अगर हम टेस्ट करते हैं उसमें भी कुछ पर्टिकुलर फाइंडिंग्स दिखती हैं, जैसे कि ये बीमारी में जो नर्व का डैमेज है उसकी वजह से उसमें प्रोटीन्स बढ़ जाते हैं। तो और जो इन्फेक्शन होते हैं जैसे कि बाकी वायरस या फिर कोई बैक्टीरियल इन्फेक्शन है, उसमें अलग टाइप का रेस्पॉन्स दिखता है। उसको डिफ्रेंशिएट करने के लिए हम सीएसएफ स्टडी करते हैं। यूजली 7-8 दिन के बाद ये परफॉर्म की जाती है। तो उसमें प्रोटीन एलिवेटेड विद नॉर्मल सेल्स हमें जो पिक्चर दिखती है तो वो जीबीएस को सपोर्ट करती है। तो अगर वैसा पिक्चर दिख रहा है तो मतलब इट इज लाइक मोस्ट लाइकली जीबीएस ही है वो पेशेंट। तो इसे हम ऐसा भी कह सकते हैं कि ज्यादातर केसेस में इसका जो डायग्नोसिस है वो क्लिनिकल डायग्नोसिस है। यस, जब कोई डायग्नोस्टिक डायलेमा हो जहां पे हमें कंफ्यूजन है कि ये जीबीएस है या नहीं, जो कि Yes. बहुत कम केसेस में हो सकता Yes. है, तो ऐसे केसेस में ही हम टेस्ट के रिजल्ट के लिए रुकते हैं। यस, अदरवाइज हम ट्रीटमेंट जितनी जल्दी हो सके उतना शुरू कर देते हैं। यस। या फिर अगर पेशेंट लेट आता है, जैसे पेशेंट हमारे पास आई 8-10 दिन के बाद आ रहा है, हाँ। तो उस टाइम पे हमें ये फाइंडिंग diagnostic देखती test है, करना। पवन प्रेजेंटेशन भी वो परफॉर्म कर लेते हैं। तर ह्याची ट्रीटमेंट इसमें जो एक गाइडलाइन डॉक्टर बोला बोल सकते हैं कि इसमें ज्यादा करके ये प्रेजेंटेशन जो रहता है हाँ जी। न्यूरोलॉजिकल एब्नॉर्मलिटीज में यस, जो सिमेट्रिकल प्रेजेंटेशन यस, इलनेस ये इसमें ज्यादा रहता है यस, कि दोनों पैरों में या दोनों हाथों में एक साथ कुछ सिम्टम्स होते हैं। यस, बाकी के न्यूरोलॉजिकल डिजीजेस में कोई तो भी एक हाथ एक पैर में पहले कोई लक्षण आते हैं, यस, बाद में उसको प्रोग्रेस होते हैं। इसमें ये एक संशय सस्पिशन की जगह रहती है। सिस्टम ऐसा कोई लक्षण आ गए तो जल्दी से जल्दी उन्होंने सेंटर्स को रिफर करके Yes. उसका इलाज ज्यादा करके, जैसा आपने बताया कि क्लिनिकल डायग्नोसिस इज मोस्ट इम्पोर्टेंट। दिस टेस्ट के लिए कोई रुकावट
रुकना नहीं चाहिए। ये टेस्ट करने के बाद देखेंगे, उसका इलाज तुरंत शुरू होना बहुत जरूरी है। याच अनुषंगाने सर मी तुम्हाला विचारतो की जीबीएसचं निदान झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट लवकर सुरू करणं किती महत्वाचं आहे? त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं डॉक्टर मधुबाला जास्ती सांगू, कारण दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे की त्यांना पेशंटची पॅरालिसिस झाल्यावरती बेड मधलं नर्सिंग हे सगळ्यात महत्वाचं. आणि सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स जे होतात की आता चेस्ट श्वासक्रिया कमी झाली तर चेस्ट इन्फेक्शन होणं, त्यांना ट्रीटमेंट करणं. कारण प्रायमरी जीबीएसच्या मध्ये आपण अँटीबायोटिक किंवा याचा कुठलाही रोल नाही. तर त्याच्यामध्ये दोन महत्वाची औषधं जी दिली जातात ते म्हणजे इम्युनोग्लोब्युलिन्स. आणि इम्युनोग्लोब्युलिन्स हे कुठल्या स्टेजला द्यायचं हा डिसिजन खूप महत्वाचा असतो. आणि जर एक स्ट्रॉंग सस्पिशन डेव्हलप झालेलं आहे की हे जीबीएस आहे आणि इम्युनोग्लोब्युलिन्स अवेलेबल असतील तर ते सगळ्यात लवकरात लवकर दिलेला फायदा डॉक्टर मधुबाला सांगू शकतो. डॉक्टर मधुबाला, इसकी जो दो थेरेपीज बताई जाती है, Yes. आईवी इम्यूनोग्लोबुलिन्स और प्लाज्मा एक्सचेंज, तो ये कहाँ तक सफल होती है? एक्चुअली ये बेसिकली सपोर्ट करती हैं पेशेंट को ताकि वो आगे प्रोग्रेस ना हो, क्योंकि 2 वीक्स तक पेशेंट का प्रोग्रेशन होता है. ये थेरेपीज का जो रोल है मेन इनिशियल 2 वीक्स में होता है. उसके बाद जो डिजीज है अपने आप उसका प्रोग्रेशन रुक जाता है. तो ये जो थेरेपी है रिवर्ट नहीं करती है पेशेंट की बीमारी को, बट इसका प्रोग्रेशन को रोकती है. बिकॉज जैसे मैडम ने बताया था उसमें पर्टिकुलर एंटीबॉडीज जो बॉडी में बनती हैं तो अपने बॉडी को अटैक करती हैं. तो एंटीबॉडीज को अपने को ये जो थेरेपीज हैं वो एंटीबॉडीज को बॉडी में से वॉश आउट कर देती हैं. तो बेसिकली जब 2 वीक्स तक वो एंटीबॉडी बनती है उस टाइम उनका डैमेज होने से पहले अगर आप ये थेरेपीज देते हैं वो हट जाती है. तो पेशेंट को उसका फायदा होता है. अगर 2 वीक्स के बाद पेशेंट आता है तो ये थेरेपीज का इतना रोल नहीं रहता, उसमें सपोर्टिव थेरेपी का ज्यादा रोल हो जाता है, क्योंकि 2 वीक्स के तक ऑलरेडी डैमेज इतना हो चुका होता है कि उसको रिवर्ट करना इज डिफिकल्ट. तो उस पेशेंट को सपोर्टिव थेरेपी देते हैं. बट 2 वीक्स के अगर अंदर पेशेंट आता है तो ये थेरेपीज अगर अपन ने स्टार्ट किया तो पेशेंट की रिकवरी फास्ट हो जाती है. जैसे यूजली जीबीएस जो का जो रिकवरी होता है वो 6 मंथ्स टू 1 ईयर तक होता है. पर थेरेपीज के बाद अगर 2 वीक्स में अपन ने थेरेपीज दी आईवीआई तो यस विद इन 1 to 2 months भी पेशेंट वॉकिंग लेवल पे आ जाते हैं. तर या आजारामध्ये रुग्णाच्या मृत्यूचा धोका आहे का, आणि जर असेल तर तो किती प्रमाणात असेल? तर किती प्रमाणात हे मला स्टॅटिस्टिक्स आता सांगा नाही, पण धोका जरूर असतो. पण 80 to 90% ऑफ दी पीपल शो गुड रिकव्हरी. म्हणजे बरेचसे रुग्ण हे बरे होऊनच बरे होतात. काही लोकांमध्ये काही डेफिसिट काही दिवस काही वर्ष सुद्धा राहू शकतात, पण जीवाला धोका हा बहुतेक लोकांमध्ये नसतो. 80 to 90% of the people recover. As per the Mortality rate is very low in these patients unless they develop some secondary complications during the process of their illness. आणि जसं आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक ढिक्कमच आहे की जितकं लवकर निदान तितकं ट्रीटमेंटचा जो फायदा आहे तो जास्त असतो. तर ते ह्याला तंतोतंत लागू पडतं. ह्याच्या लागू आता जे त्यांनी सांगितलं तसं की लवकरात लवकर जर निदान झालं आणि त्यांना जे आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जी देतोय की इम्युनोग्लोब्युलिन्स आणि जर शक्य झालं तर प्लाझ्मा फेरेसिस, त्याचा उद्देश फक्त डॅमेज आणखी न होणं, डॅमेज झालेलं रिव्हर्ट न करता डॅमेज झालेलं हे आपण होऊन हळूहळू रिव्हर्ट होतं. तर ते किती प्रमाणात आणि किती लोक कुठल्या माणसांमध्ये होईल याचं अँटिसिपेशन करता येत नाही. पण लक्षात घेता सांगितलं तसं 80 ते 90% लोकांमध्ये लोक बरे होतात. डॉक्टर भाग्यश्री, म्हणजे जीवाला धोका नसतो. काही वेळेला काही डिफर म्हणजे थोडा पॅरालिसिसचा भाग किंवा त्यांना चालण्याच्या अडचण किंवा काही हाताची कमजोरी ह्या थोडीफार प्रमाणात राहू शकतो. रेसिड्युअल ज्याला आपण म्हणतो, रेसिड्युअल डॅमेज राहू शकतो. डॉक्टर भाग्यश्री, 4 वर्षापूर्वीच सगळं जग कोविडच्या महाभयानक साथीतून गेलेला आहे. कोविडचा विषाणू हा खूप तीव्र वेगाने पसरायचा आणि त्याच्यामुळे खूप थोड्या वेळामध्ये त्यांनी बरेचसे लोक ग्रासले होते.
कॅम्पॅकोबॅक्टर जेजुनाच्या संदर्भात असं काही आहे? नाही सर, बेसिकली हा एक बॅक्टेरिया आहे. तो व्हायरसेस एवढ्या वेगाने किंवा त्या तीव्रतेने नाही पसरू शकत. आणि आपण जसं कोविडच्या ड्युरेशन मध्ये पाहिलं की कोविडमध्ये म्युटेशन्स जे होतात ते व्हायरसेसमध्ये कुठेतरी जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे हा तसा वेगाने पसरण्यासारखा किंवा खूप ग्लोबली स्प्रेड होण्यासारखा धोका नाही. हा प्रश्न विचारण्यामागचा माझा उद्देश असा आहे की आमच्या सर्व श्रोत्यांना मी आश्वस्त करू इच्छितो की हा कोविड सारखा तीव्रतेने पसरणारा आजार नाहीये, पण निश्चितच हा आजार आपल्याला टाळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मगाशी सांगितलेले जे आपण प्रतिबंधात्मक उपाय आहेत की दूषित पाणी, दूषित अन्नपदार्थ, दूषित खाद्यपदार्थ हे आपण टाळायला हवं, जेणेकरून याचा प्रतिबंध आपल्याला शिजवलेलं अन्न, अर्धवट शिजवलेलं अन्न न खाणं, अन्न पूर्णपणे शिजवून खाणं, ह्या जर गोष्टी आपण पाळल्या तर याचा आपल्याला प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. सर, शेवटी मी तुम्हाला विनंती करतो की हा जो काही जीबीएस आहे याला तुम्ही एक 4 वाक्यामध्ये आमच्या श्रोत्यांसाठी त्याचा एक समअप ज्याला म्हणतो आपण समरी सांगू शकाल का? विशेष करून या आजारामध्ये घाबरण्यासारखं काही आहे का? कारण लोकांच्या मनामध्ये सध्या बरीच भीती उत्पन्न झालेली आहे या आजारामध्ये. मी प्रथम जर म्हणालो तसं की सगळ्यात महत्वाचा भाग की या गोष्टीचा अवेअरनेस. एखादा माणूस काही पोटाच्या विकाराने किंवा या गोष्टीने आला आणि त्याच्याबरोबर जर त्याला काही गोष्टी कमजोरी, कुठे पायात कमजोरी किंवा हातापायात किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय, तर हे नुसतं नेहमीसारखं पोटाचा आजार म्हणून न बघता त्याला आणखीन थोडस त्याचं इव्हॅल्युएशन, क्लिनिकल इव्हॅल्युएशन करून किंवा काही न्यूरोलॉजिस्ट आणि यांचं मदत घेऊन त्याचं इव्हॅल्युएशन लगेच करून घेणं आणि त्या विषयीचा संशय मनात म्हणजे लक्षात ठेवून लगेच त्या गोष्टीच्या उपचाराच्या दृष्टीने प्रयत्न करावे. दुसरा भाग म्हणजे हा आजार 90% लोकांमध्ये पूर्ण बरा होणारा असतो. जर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इनिशियल स्टेजेस मध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊन दिले नाहीत तर हा आजार बऱ्यापैकी स्प्रेडच्या दृष्टीने आता त्यांनी सांगितलं तसं कोविडचा आणि याचा बरोबरी करू नका किंवा त्यासाठी भीती बाळगू नका, पण लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. आणि ते लक्ष देत असताना याच्यात एक महत्वाचा भाग लक्षात ठेवणे, कोविडमध्ये जसं मल्टी ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट होत होते तसं ह्या याच्यामध्ये होत नाही. हे रिस्ट्रिक्टेड टू न्यूरोलॉजिकल फ्लॅगेलेसिसशी रिस्ट्रिक्टेड राहतं आणि ते सुद्धा रिव्हर्सेबल असतं. त्यामुळे ते परत होतं. फक्त जे काही प्रॉब्लेम्स येतात ते सेकंडरी कॉम्प्लिकेशन्सच्या परिस्थितीमुळे जे काही लोक दबावले जातात ते मुख्यतः फुफ्फुसाचं आणि श्वसनक्रिया कमजोर झाली आणि त्यांना जर व्हेंटिलेशन वगैरे लागले तर व्हेंटिलेशनमुळे जे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते त्याच्याकडे लक्ष ठेवून ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर आपण आताच चर्चा केल्याप्रमाणे घाबरून जाण्याची नागरिकांनी काही आवश्यकता नाही, पण काळजी घेणं मात्र तेवढंच आवश्यक आहे. जसं म्हणतात की डेंजर्स आर रिअल बट फिअर इज ऑप्शनल, तसं हा आजार आहे काही प्रमाणामध्ये पुण्यामध्ये, नागपूरमध्ये दिसतोय, औरंगाबादमध्ये पण एक संशयित 2-3 रुग्ण ऍडमिट झालेले आहेत घाटी रुग्णालयामध्ये. पण याला घाबरून जाण्याचं कारण नाहीये. आपण आता चर्चा केल्याप्रमाणे जे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते जर आपण काटेकोरपणे पाळले तर या आजारावर आपण निश्चित मात करू शकतो. तर आज या वेबिनारमध्ये आमच्या श्रोत्यांना तुम्ही महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल डॉक्टर एकबोटे सर, डॉक्टर भाग्यश्री मॅडम आणि डॉक्टर मधुबाला मॅडम यांचे मनापासून आभार. धन्यवाद.